समिया अशी रंगली असते का? अरे आई चिटिंग केली, आईने चिटिंग केली. आता समियाला आम्ही मारलं म्हणून समिया रडायला लागली आणि आमचा गेम इकडे स्टॉप होतोय कारण ते बाहेर आल्यानंतर छान असं रेनबो दिसते. नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली इन UK यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आमच्याकडे आलेली आहे समियाची फ्रेंड. काय नाव आहे समियाच्या फ्रेंडचं? ओवी. हां, ओवी आली आहे. तर आज पूर्ण दिवस आम्ही ओवी आणि समिया सोबत काय काय खेळणार आहोत ते तर मी तुम्हाला दाखवतेच पुढे. पण सध्या त्यांना आम्हाला हेल्प करायची आहे. तर कडवे वाल भिजत घातले होते. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की ऊन कसं कडक पडलं होतं. तर कडवेवाल्यांना मोड येण्यासाठी तर जास्तच वेळ लागतो, त्याच्यामुळे म्हटलं कडक ऊन पडले तर भिजत घालते, कारण फार क्वचित खातो आम्ही इकडे, मोड येत नाही म्हणून. आणि मोड आले नाही की ते पटकन सोलले पण जात नाही. तर आता ह्यांना छान मोड आले, तुम्ही बघू शकतात, आणि ते पटपट सोलून पण होतात, तर दिसत असतं इथे. आज आमच्याकडे आहे कडवेवाल्याची उसळ, ज्याला डाळिंबीची उसळ पण म्हणतात. तुमच्याकडे काय बोलतात ते तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा. आणि हे थोडेसे त्रासदायकच असतं कारण ते पटपट सोलले नाही जात, आणि सोलले तरी ते कमीच वाटतात अगदी किती सोलले तर. आता समिया आणि ओवीच्या मदतीने आम्ही पटपट सोलू ते आणि त्याची उसळ बनवू. त्याच्यानंतर आम्ही थोडेसे गेम खेळणार आहे जे आपल्या 90च्या शतकात वगैरे आपण खेळायचो घरगुती, कारण आज बाहेर ऊन नाही पडलंय, खूप क्लाउडी झालंय, शिवाय हवा पण भरपूर सुटली आहे. सो बाहेर नाही घेऊन जाऊ शकत मुलांना, त्याच्यामुळे घरीच आम्ही आज काय काय खेळणार आहोत तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तशी डाळिंबीची उसळ तयार आहे. तर आता क्लाउड गेले आणि आमचं जेवण पण झालेलं आहे. तर म्हटलं यांचे गेम सुरू करावेत, कारण त्या खूप एक्सायटेड आहे. सकाळी मी जेव्हा सांगितलं की आपण थोडेसे गेम खेळूया जे खाली बसून पण असतील आणि थोडेसे धावपळीचे पण असतील, तर धावपळीला इथे जास्त जागा नाही आहे आणि मी काय यांना पार्कमध्ये नाही घेऊन जाणार आहे, घराच्या अंगणामध्येच आम्ही खेळणार आहोत. तर आता सध्या आम्ही त्यांना लंगडी खेळवणार आहे. तर बघूया कोण जिंकतं लंगडीमध्ये. तर ही ओवी जी आहे समियापेक्षा थोडीशी मोठी आहे, म्हणजे 1.5 वर्षांनी वगैरे, पण त्यांचं छान जुळून येते म्हणून मी तिला घरी बोलवलं आहे खेळायला. तर आता त्यांचा आपण गेम सुरू करूया. काय काय गेम खेळतो ते तुम्ही बघाच, आणि त्याच्यातले कोणते कोणते गेम तुम्ही खेळले ते नक्की कमेंटमध्ये सांगा. समिया अशी रंगली असते का? अरे स्लोली 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 स्लोली. अरे हे काय बेडू कुठे असे असतात का? जमलात? रॉंग रॉंग, बेडू कुठे असे नसतात. कोण जिंकला? उर्रे. तर हे असे खडे आहेत. तर नदीवरती आम्ही गेलो होतो इकलीला, तिथून आम्ही जमा केले होते. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा, त्याच्यामध्ये पण खूप मजा केली होती आम्ही. तर तिथून आईने घेतले होते आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं होतं की समियाला थोडंसं मी गेम दाखवेन या दगडांपासून. तर आता आम्ही 9 खड्यांचे ते एक खण बाजी पण ते असतं ना ते खेळणार आहे. तर आई आता त्या दोघींना शिकवतात आहेत. आजी, अरे तू आजी बोलते, मी आई बोलते ना. आता गेम नवणारी आणि 10. आता 2 घ्यायचे,
दोन आता म्हणजे दोन तुझा टर्न नंतर येणार. एक फ्लाय करायचे, दोन घ्यायचे, तो पण कॅच करायचा. म्हणजे ते प्रत्येकी 3 2 जोडे आहेत. ह्या किती होणार? एक खण बाजीबन तिकीटोट गंजीकोट त्यातला एक उचलायचा. एक खण बाजीबन तिकीटोट तेतिको दोन कॅच. गंजीकोट हातातली पडलं की आउट. आई आउट झाली की मग तुमचा टर्न येणार. नाही आम्ही नाही खेळणार. वाय एक कण 8 9 10. आता 3 आता 3 घ्यायचे. 3 घ्यायचे म्हणजे एक वर टाकायचं आणि 3 पकडायचे. डाव बरोबर पडलेला होणार. डाव बरोबर पडलेला आहे. त्याच्यामुळे साईडला एक आहे तर मला सोयीस्कर होईल जसं मी हा उचलणार. आता किती घेणार? 4 हे बघ 3 एक कोण एक तो बाजीबन आउट आउट आउट. आई आउट. नाउ ओवीज टर्न. मला नाही जमणार. मी अरे यू ट्राय सिट डाउन. खाली बस. आईचे तिथे बस आणि खेळ. हा चलो स्टार्ट. ट्राय असं आधी टाकायचंय आणि एक असं वरती फेकायचं आणि खाली घ्यायचं. जवळच टाकायचं. हा ठीक आहे चलो ट्राय. 1. मला नाही जमणार. अरे जमणार. ट्राय तर कर. हे बस असं करायचं. हा कर. हा येणार. जास्त उंच नको टाकू. नाव समिया's turn. पकडणार होती मी. समिया's turn. टाक त्याला. जवळ टाक. नाही. थांब तिला हा, जमू दे. हा चलो. एक आम्ही पाडते की काय? माय टर्न. एक पण नाही. एक एक खण भाजी बन टिक्की तोड गंजी बोट 7 कोयऱ्या. अजून काय? 8 कोयऱ्या 9 नाणी आणि 10. नाव आता मला 2 उचलायचे. लक्ष ठेवायचं मी 2 उचलते की नाही. 2 नाही उचललं की मी आउट ना. मग तुम्ही तुमचं turn. नाही. एक कट भाजी बन टिक्की तोड गंजी बोट. ते काय होणार आहे? आता 3चं करते. आता 3चं करायचं ना मला. तर 3चं करण्यासाठी मी बघणार आहे 3-3च्या जोड्या कुठे आहेत. आणि जो वेगळा असेल तो मी उचलणार. हे तिथे जोडाल. हा नाही असं आता काय ठेवायचं. जसं पडेल तसं घे. हा चल ये बघा मग मग जिंकते की एक आउट. कण भाजी. एक कट बाजीबन तर 3च्या वेळेस 9 नाही झालेत ना आपले. 9 खणपर्यंत नाही गेले म्हणून परत एकदा डाव टाकला. तर 3 वेळा झाले होते ना. त्याच्या पुढचं काउंट करणार आता आपण. गंजी बोट 7 कोयऱ्या 8. आता पुढे आपण 4चं करणार आहे. ते 4-4चे डार्क होतोय. 2 वेळा उचलणार मी. एक कण भाजी. ओ नो आउट झाले. शतरंज का खिलाडी. हा तर आता आपण काय खेळणार आहे? या गेमचं नाव आहे चल्लस. 8 चल्लस. काय गेमचं नाव? चल. हा याच्यामध्ये प्रत्येकाला 4-4 कवड्या दिलेल्या आहेत है ना. हा या कवड्या असतात आणि ह्या अशा आपण टाकणार आहे ना इथे साईडला. 8 चल्लस खेळण्यासाठी त्या कवड्या आपल्या इंडियामध्ये मिळतात. त्या इथे मिळतील की नाही माहिती नाही. आणि आमचं अचानक ठरलं होतं म्हणून आम्ही जुगाड केलेला आहे. पिस्त्याचे जे टल्फर असतात ते आम्ही घेतलेले आहेत. तर इथे बघा दोघींनी पण ही साईड वरती असणार तर 1 पॉइंट मिळणार. ओके. आणि ही साईड डाऊन असेल तर 0 पॉइंट असतो त्याचा. तर आता मी इथे टाकते. तर किती पॉइंट मिळाले मला? 1 2 3 4. 4 पॉइंट मिळाले. तर 4 पॉइंट मिळाले ना मग मला डबल चान्स मिळणार. ओके. खेळायला. आणि हे सगळे जर असे पडले ते 0 पॉइंट. 0 नाही मग हे 8 झाले. सगळे 4चे 4 उलटे पडले ना तर 8 पॉइंट झाले. तर 4 पॉइंट आणि 8 पॉइंटला डबल चान्स असतो. ओके. तर आता आम्ही गेमला सुरुवात करतोय. छोले समियाचे आहेत. दगड माझे आहेत. क्लिप ओवीसाठी ठेवलेले आहेत आणि काड्या आईंसाठी ठेवलेले आहेत. तर 4 पडल्याशिवाय आपण कोणतीच कवडी बाहेर नाही काढू शकत. ओके. प्रत्येकाला टर्न भेटणार आणि 4 पडणार तो आधी बाहेर कवडी काढेल. 5 पॉइंट. टाक. नाही. नो किती मिळाले मला? 3. माय टर्न. वाव वी गॉट 4. तू खेळ मी चालवते तुझं. खेळ. काउंट करायचे 1 2 3 3 4. 4 आले. नाव डबल चान्स मिळतो. मला काय पडले?
तर ॲज युजल गेममध्ये चिटिंग होते आधी, तशी चिटिंग तिथे सुरू झालेली आहे. मला आधी 4 पडले म्हणून समिया रागवली आणि तिला रडू आलंय. तर समियाला पण आता लवकरच 4 पडतील. तर सगळ्यांनी तिला विश करा की तिला लवकरच 4 पडतील. गेम स्टार्ट करायचा परत. पुढे पण जायचंय, पुढे पण जायचंय. 1 2 3 4. एक पाड लवकर. सम्या तुला एक नाही 2 पाड. समिया एक 2 ओनली वन. Come on, Sonia. 1 4. समियाला 1. ये मेलेली आहे, ओवीची कवडी मेली. चला ओवी, गो बॅक. वाव, समिया सगळ्यात पहिले. आणि कोणाला तरी मारलं ना तरच आपण इथून असं आतमध्ये जाऊ शकतो. तर आता फक्त समियाने मारलंय ना ओवीला, तर फक्त समियाच जाऊ शकते. अगं लांबची नाही चालवायची, कमी पडले ना की जवळची चालवायची. म्हणजे कोणी मारलं ना की इथेच आपण फाईन. आई चिटिंग केली, आईने चिटिंग केली. आईला काय फोर नाही पडत आहे. पाय नाही पडत. 3 मारलं तर समिया. ओ माय गॉड, मम्मा मेली. तू मम्माला मारणार? नाही ना सम्या, मम्माचं टर्न. अच्छा, मारल्यावर परत परत असतं. अरे पहिले हे खेळताना. काय घ्यायचे? 3. आता कोणती चालवायची, ही की ही चालवायची? तू सांग. ही चालवायची की ही चालवायची? नाही ते 1 2 3. माय टर्न. मी शिल्लक ठेवलेले आहे, मी मारणार आहे. आणि 2 हे कोण आहे? याने घरी जावा. समियाने मला मारलं होतं. 1 आणि 2 मरली सम्या. 4 बाकी आहे. आणि 2 ने कट्टा आणि 4 ने. हे बघ मम्मा आतमध्ये जाते. 1 2 3 4. माझी टर्न. ये इकडे. नाही मारलं तुला, नाही मारलं. ये. तर समियाला मी मारलं म्हणून समिया रडायला लागली आणि आमचा गेम इकडे स्टॉप होतोय, कारण पुढे खेळू शकत नाही. समिया अजून समजू नाही शकत तो गेम पूर्ण. तर आम्ही हा गेम इथे स्टॉप करतो. कारण ती खूप रडतीये, तिला मारलं म्हणून. तर गेम पुढे तर नाही जाऊ शकत. तर थोडीशी मोठी झाल्यावर होप्स होते समजू शकेल. गेममध्ये मारणं वगैरे पण चालतं. तर बघू आता आपण दुसरं काहीतरी खेळूया जे समियाला आवडेल. चालेल ना? आता आपण कलरिंग करूया. नाही, सर्कल आणि प्लस. ओके, समिया वॉन्ट टू प्ले सर्कल अँड प्लस. मी ओके, आपण तो गेम खेळूया. चला. तर आता चहाची वेळ झाली आहे, त्याच्यामुळे चहा बनवलाय आणि सोबत काय खायचं म्हणून भेळ बनवली आहे. तर भेळ आधी आपण जसे खात होतो कागदाच्या ह्याच्यामध्ये पुड्या वगैरे करून, तसंच मी करून देणार आहे त्यांना. कारण त्यांना थोडीशी मजा वाटेल तसं खाण्यासाठी. कारण आता ती स्टाईल वगैरे कोणाला जास्त माहिती नसणार आत्ताच्या मुलांना. सो थोडीशी मजा म्हणून मी त्यांना असं बनवून देणार आहे. स्पून पण बनवूया आपण. स्पून पण कागदाचा बनवू. आधी ते पापडी माहिती आहे ना तुला, शेवपुरीसाठी पापडी असते, शेवपुरीची पापडी, त्याचं स्पून मिळायचं. पण आता आपल्याकडे पापडी नाही आहे ना, मग आपण ह्याचा कागदाचा स्पून बनवू. असं खायचं. अशी खाल्ली भेळ अशीच असते आमच्याकडे. मला हे पाहिजे.
किती रेनबो आहे का सांग. हा नाही कोण जिंकलं? मला इथे ठेवायचं होतं. ए झालं पण चिटिंग नाही, एकदा झालं की झालं. मी पण जिंकली. कशी नाही मी अगोदर. एक सेकंड. आता ओवी जिंकली ना, आता समियाचं टर्न. जे जिंकलं त्याच्या बरोबर दुसरा प्लेअर खेळणार. समिया तुला खेळायचं होतं ना, तुला आता स्टडी करायचंय. ओके समिया स्टडी करते, ओवी तू खेळायचो. तर आता आमचं खेळून झाले आणि मी म्हटलं की मी जेवणाला तयारी करते, त्याच्यामुळे काय बनवायचा विचार करत होते. तर म्हटलं अंडा मसाला बनवू, म्हणजे झटपट पण होईल आणि समियाला आवडतं पण अंडा. तर मी किचनमध्ये आले म्हणून त्या दोघी पण आतमध्ये आल्यात किचनमध्ये आणि त्यांना पण मला हेल्प करायची आहे. तर इकडे त्या मला हेल्प करतात, ते अंडा सोलून देतात. चला आवरा पटपट. हो आवडत होय. अजून एक होता. मी साल पण काढ. साल पण काढायचं. थांब थांब. पाडलं खाती बी. समियाला डायरेक्ट आता अंडा खायचा आहे. आता कोण अंडा खात? समिया खाते. नको समिया नाही. लंडनला पण आलेला. काय दिसते आपल्याला? रेनबो. येस. तर आता मी आलाच नाही. हा पाऊस तर नाही आला. पाऊस पण नाही, ऊन पण नाही, नुसतं भिंती आहे. नाही आता जस्ट आपल्याला ऊन दिसत होतं की नाही, एकदम प्रकाश दिसत होता सूर्याचा आणि थोड्या क्षणात लगेच चेंज झाले, क्लाउडी झाले आणि लगेच पूर्ण असा रेनबो दिसतोय. फुल रेनबो. हा फुल रेनबो आणि तो मुळात ते बाहेर आल्यानंतर छान असा रेनबो दिसतोय ना. तर इकडे आपला अंडा मसाला रेडी आहे. कलर तुम्ही बघू शकतात किती लाल लाल कलर आलेला आहे आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी इथे माझी भाकरी पण रेडी आहे. जस्ट जेवण झालं आहे आणि फायनली पाऊस सुरू झालेला आहे. पूर्ण दिवसात तुम्ही बघितलंच की आज वेदर कसं चेंज होत होतं. म्हणजे सकाळी सुरुवातीला क्लाउडी होतं, देन थोडंसं ऊन आलं. उन्हामध्ये आम्ही खूप सारे गेम खेळलो. गेम खेळताना मला तर माझं बालपण आठवलंच, पण मुलींनीसुद्धा एन्जॉय केला. समियाची थोडी रडारड झाली, पण ते साहजिक आहे, लहान आहे अजून ती, तिला कळत नाही गेमचे रूल्स वगैरे काय असतात. तिला असं वाटतं की नेहमी तीच जिंकावी. तर माझा प्रयत्न असतो की असं गेम तिला मी दाखवत राहावं, जेणेकरून तिला कळेल की फक्त ती एकटी जिंकायचं नसतं, तर बाकीच्यांना पण चान्स मिळायला हवा. त्याच्याशिवाय मोबाईल आणि लॅपटॉप बाजूला ठेवून असे गेम तिला काही दाखवले की तेवढंच तिला पण छान वाटतं की नवीन काहीतरी शिकली आहे मी. आणि गेम खेळायला तर सगळ्यांनाच मजा येते. म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येकाला आपापलं बालपणी जे आपण गेम खेळलो ते नक्कीच आठवतील. कारण आईने स्पेशली म्हणजे आजीने स्पेशली नातूला किंवा नातीला काही गेम दाखवले की त्यांना एक मजा वाटते, कारण ते त्यांच्या वयाचे असं त्यांना वाटतं, त्यांच्यासारखी मस्ती वगैरे करत असतात नेहमी आजी वगैरे. सो असा आमचा दिवस होता, खूप मजा आली. होप्स तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल आणि तुम्ही जास्तीत जास्त शेअर कराल. म्हणजे ज्यांची मुलं आहेत लहान त्यांना तर नक्कीच शेअर करा, कारण त्यांनी असे व्हिडिओ वगैरे पाहिले तर त्यांना पण ते गेम खेळायला आवडतील. मग त्याच्यासाठी त्यांचा मोबाईल टाईम आणि लॅपटॉप टाईम पण कमी होऊ शकतो. सो जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ. आणि पूर्ण दिवसामध्ये आज किती क्लायमेट चेंज होतं ते तर दाखवलं, शिवाय अचानक दिसलेलं इंद्रधनुष्य पाहून पण सगळ्यांना छान वाटेल. आणि असेच आमच्या गमती जमती पाहण्यासाठी पुढचे व्हिडिओ मी अपलोड करतच जाईन. सो त्याच्यासाठी हा व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.